नमस्कार मंडळी, तुम्ही अनेक जणांना सांगितलं असेल आतापर्यंत किंवा ऐकले असेल की मधुमेहींनी भात खाऊ नये. आता हे कितपत योग्य आहे? तर भातामध्ये नक्कीच कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, रक्तामध्ये साखर वेगाने वाढणार आहे. पण आता ह्याच्यामध्ये मग भात खायचाच नाही आहे का? तर तुम्हाला भात जर खायचा असेल तर तुम्हाला 2 गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाताचा प्रकार कुठला आहे. तो जर भात पांढरा असेल तर तो नक्कीच प्रक्रिया केलेला आहे, त्याच्यावरचं सालपट काढलेलं आहे, त्याच्यामुळे रक्तातली साखर नक्कीच वाढणार आहे. मग त्याला पर्याय म्हणून तुम्ही ब्राऊन राईस किंवा रेड राईस वापरू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भाताचं प्रमाण किती आहे. तुम्ही जर 2 पोळ्या अगदी जेवण झाल्यानंतर थोडासा भात जर खात असाल तर ते नक्कीच तुमची रक्तातली साखर वाढवणार. त्यापेक्षा भात खायचं असेल तर भातच खा. 1 वाटी जर तुम्ही भात घेणार असाल तर त्यासोबत 1 वाटी वरण, 1 वाटी सॅलड, 1 वाटी भाजी घ्यायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भात खाण्यापूर्वी आणि भात खाल्ल्यानंतर 2 तासाने रक्तातली साखर मोजून बघा तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आहे ते. आणि या पद्धतीने तुम्ही प्रमाणामध्ये भात खायला हरकत नाही. धन्यवाद.